हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत झडपी आरोग्य सेवकमध्ये भरती होण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स पाहिजे याचा आपण मोस्ट एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला 110 ते 130 मार्क्स पडले असेल तर यामध्ये तुम्हाला संधी मिळेल का यावर सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटला बोलणार आहोत. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या, कारण की आपण अशाच भरती रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर आता यामध्ये सर्वात प्रथम आता आपण पाहणार आहोत यामध्ये मेल आणि फिमेल, महिला व पुरुष दोघांचा आपण कट ऑफ पाहणार आहोत. यामध्ये सर्वात प्रथम आता पाहू शकता एक नंबरचं पेज आहे. तर मित्रांनो, महिलांसाठी तुम्हाला सर्व ठिकाणी 10 ते 15 मार्क्स कमी करायचं आहे, कारण की मित्रांनो 10 ते 15 मार्क्सने महिलांचा कट ऑफ हा कमी लागत असतो. दरवर्षी आपण पाहिलेला आहे झडपी भरतीमध्ये. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात प्रथम कॅटेगरी आहे ज्याचा आपण कट ऑफ पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम कॅटेगरी एस टी कॅटेगरी. तर एस टी कॅटेगरीचा कट ऑफ हा 146 ते 150 यामध्ये लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला किती मार्क्स पडले ते मला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडत आहेत. त्यानंतरची कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी. तर एस सी या कॅटेगरीमध्ये 148 ते 152 मार्क्सपर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आता यानंतरची कॅटेगरी आहे एस बी सी. तर एस बी सी या कॅटेगरीमध्ये 140 ते 150 प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानंतरची कॅटेगरी आहे एन टी बी. तर एन टी बी यासाठी 150 ते 155 प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आहे ओ बी सी कॅटेगरी. तर ओ बी सी या कॅटेगरीमध्ये 160 प्लस मार्क असणे तुम्हाला आवश्यक आहे, ज्याचा कट ऑफ हा 160 प्लस लागू शकतो. मित्रांनो, यानंतरची कॅटेगरी आहे ई डब्ल्यू एस. तर ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये 160 प्लस मार्क असणे आवश्यक आहे. मित्रांनो, ई डब्ल्यू एस या कॅटेगरीचा 160 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीमध्ये 166 ते 170 दरम्यान कट ऑफ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, ओपन कॅटेगरीमध्ये 175 ते 180पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता वर्तवण्यात आहे, कारण की ओपन कॅटेगरी आहे त्याचं काही सांगता येत नाही, अचानक कट ऑफ जास्त जाऊ शकतो. तर आता ओपन कॅटेगरीनंतर पाहूयात एक्स सर्व्हिसमॅनसाठी किती मार्क्स पाहिजेत. तर आता एक्स सर्व्हिसमॅनसाठी तुम्हाला 130 ते 140 मार्क्स असणे आवश्यक आहे तुम्हाला यामध्ये भरती होण्यासाठी. तर मित्रांनो, हा जो सर्व कट ऑफ मी सांगितलेला आहे हा अंदाजित कट ऑफ आहे. यामध्ये मार्क्सही कमी जास्त होऊ शकतात. मित्रांनो, यानंतर पाहूया जर तुम्हाला कमी मार्क्स असतील तर तुमचं सिलेक्शन होणार की नाही. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 110 ते 130 मार्क्स पडले असतील तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण की मित्रांनो तुमचे नॉमिनेशन झाल्यानंतर तुमचे 10 ते 20 मार्क्स हे वाढणार आहेत. ते कसं मित्रांनो, ज्या ज्या शिफ्टमध्ये पेपर अवघड गेलेला होता त्या शिफ्टचे मार्क्स हे आता वाढणार आहेत, आणि ज्या शिफ्टमध्ये कमी सोपा पेपर गेला होता त्या शिफ्टचे मार्क्स हे ॲव्हरेज जाणार आहेत. मित्रांनो, सर्व कॅल्क्युलेशन होऊन तुमचे मार्क्स हे नॉमिनेशन झाल्यानंतर हे वाढणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला चिंता करायची गरज नाही. नॉमिनेशन झाल्यानंतर तुम्हाला परत एक लिस्ट येऊन जाईल, त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला दिसून जाईल. मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की मित्रांनो आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत होतो. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.